पवन काय झालं, नाराज कायस? काय नाही दादा, 10 क्विंटल सोयाबीन विकलो आणि त्याचे फक्त 40,000 रुपये आले. त्या 40,000चा सोयाबीनचा सगळा खर्च काढलं तर फक्त 20,000 रुपये उरत आहे. त्या 20,000ला म्हणजे 3 महिन्याची पगार समजू, म्हणजे उत्पन्न समजू, की त्यामध्ये माझ्या लेकरा बाळाचे शिक्षण करू, की त्यामध्ये माझ्या घराचं राशन भरू. सातत्याने आपल्या नायगाव उमरी शहरामध्ये ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ असतोच. ना वेळेवर सरकार साथ देतं, ना वेळेवर निसर्ग. असं वाटतं की शेतकरी म्हणून जन्माला एक पापच आहे काय की. पवन असं म्हणून खचून जाऊ नको. एक दिवस शेतकऱ्यांचा नक्की येईल. त्या दिवशी निसर्ग साथ दे आणि सरकारी हा दिवस नक्कीच येईल. दादा येईल नाही, आता आणावंच लागेल. पण कसं? हे बघ असं, नायगाव उमरी धर्माबाद प्रहार पक्षाचे परिवर्तन महाशक्तीचे अधिकृत उमेदवार गजानन शंकरराव चव्हाण यांना बॅट निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करू आणि गोरगरीब मायबाप जनतेचं सरकार आणू. बरोबर पवन, तू लाखात एक बोलास. मी ही बॅट निशाणासमोर बटन दाबून गजानन साहेबांना निवडून देईल. गजानन शंकरराव चव्हाण साहेबांना एक संधी द्या. निशाणी बॅट समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजय